इथे बनवलेले आहेत आदिवासी. मित्रांनो, जय आदिवासी. तर आपण आलेलो आहे आता. रात्रीचा मुक्काम झाला, थोडीशी 1-2 तास झोप घेतली. आता उठलेले. आता तुम्हाला दाखवतो कार्यक्रमाच्या ठिकाणी किती मोठा कार्यक्रमाचा एरिया आहे. आणि आता सध्या तर काही गर्दी दिसणार नाही तुम्हाला. थोड्या वेळामध्ये इतकी गर्दी दिसेल तर खूपच पूर्ण भारतातून बाहेर देशातून पण आदिवासी समाज इथे आदिवासी एकता संमेलन येत असतो. त्यामुळे आपण गेल्या वर्षी आलो होतो, या वर्षी पण आलो. तर तुम्हाला इथलं गाव दाखवतो, तुम्हाला कार्यक्रमाचं ठिकाण पण दाखवतो. हे इथली छोटी छोटी घरं, जनावरं पण त्यांचे आहेत. छोटीशी वाडी आहे मला वाटतं. आणि हा आहे आपला कार्यक्रमाचा जो ठिकाण आहे ते इथनं चालू होतं. हे गेटचं काम चालू आहे सध्या. आणि भरपूर मोठा असा हा परिसर आहे. इथून सर्व हे स्टॉल आहेत. इकडे हा मेन कार्यक्रमाचा गेट आहे इथं. तर चला तुम्हाला थोड्या वेळानंतर गर्दी दाखवतो. खूपच गर्दी असेल. या जय या ओके. कितने गए? 50 रुपये. हे छोटं कुठं धडगावरून आले का? गुजरात ना, नर्मदा. हा, हे मोठेवाले 250 रुपये. 250 रुपयाला टोपली. त्याच्यातलंच आहे. भरपूर सारा माल आहे. स्टॉल इथे चालू आहे. इकडे काही आपल्या खाण्याच्या काही वस्तू असतील, डिझाईन पण असतील. सर्वच आपण पुस्तक आहेत, बरेचसे कंटेन आहेत. इकडे खरेदी झाले. तर तुम्हाला स्टॉल दाखवतो, मग आपण त्यांच्यासोबत बोलूयात. पण सर्व उपसरपंच चाय असेल. इकडे तुम्ही आदिवासी वेशभूषेचं जर म्हटला तर ड्रेस, साडी वगैरे. ठिकाणी जर आपण बघितलं तर स्टॉलमध्ये जर म्हटलं तर आपण सर्व क्रांतिकारकांची पुस्तकं असतील, आदिवासी साहित्य संमेलन पुस्तकं असतील. आणि इकडं मोर पिसारा पण आहेत आपल्याकडे. जो जहां बिरसराज फोटो फ्रेम. हे बघा आदिवासी साहित्य झाला. कहाँ से आए भाई आप? गुजरात से. क्या क्या लाया है? क्या क्या बोलते हैं इसको? तलवार है, पालिया है, हाला है, त्रिशूल है, सब लाए. तिरका हाला तो खतरनाक है रे. क्या प्राइस है इसकी? 750. 750. अच्छा है, चलो लगे रहो. वो भी इधर लगाने का ना, वो नीचे रखा है, वो भी लेके रहो. चलो. आपको मालूम है कैसे बनाना है? ग्रेट ग्रेट ग्रेट. वो कितने का है वो वन? वो ये 1200 का का सेट आता है. हाँ. वो 750 का. 750. बोलेरो लेके आए क्या डायरेक्ट? हाँ बोले रहे. आपका खुद का है? हाँ, हमारा खुद का है. कितने दिन यहाँ रुकेंगे अभी? हैं? कितने दिन रुकेंगे? 3 दिन. अच्छा है.
तरी तर बासुरी वाजवतो ना बाबा. एक आपला बांबू का स्टॉल आहे. तुम्ही पाहू शकता इथं आपल्या पेंटिंग पण बांबूपासून बनवलेली आहे त्यांनी. चांगली चांगली आपली हस्तकला बिरसा मुंडा असेल, आंबेडकर असतील, बांबूच्या वस्तू आहेत. ये वक्त ना उधर ईसा करियान है. जय जोहर दादा. क्या लाए आप यार? कहाँ से आए आप? पहले आप परिचय दीजिए. गुजरात डांग से आए. डांग से. क्या लाए आप? ये बाम्बू शोपीस सब है. सब. ये पेंटिंग भी आपने बनाई? ये कितने की है? ये 400 रुपये की. 400 रुपये के. और ये कमान? ये 250 रुपये. 150. ये वाला 250. 250. और ये क्या क्या है? इसका नाम क्या है? ये फूलदानी बोलते हैं. वो भी बाम्बू से बने. ये भी बाम्बू से बने. हाँ. और वो बैलगाड़ी दिखाओ ना. पंचा बैलगाड़ी बैलगाड़ी का 250. 250 की. ये बाम्बू से बने. ये भी बाम्बू से बनी. और क्या क्या बोलती है इसको? वो पंखा दिखाओ. ये भी बाम्बू का है. ये पंखा है. वो कितने का है? 100 रुपये. 100 रुपये का. और बांसुरी? बांसुरी 50 रुपये की है, 100 रुपये की है और 150 रुपये की. सब अच्छा अच्छा बना के याला. ये होम कितने का आहे? ये हम 250 का. 250 का. जर तुम्हाला घरात जर लावायला चिमणी जर याच्यात बसू शकता. एकदम चांगल्या पद्धतीने बांबूचं बनवलेलं आहे. 250 रुपयाला आहे इथे. चांगले चांगले वस्तू. इथे तुम्हाला छोटीशी गाडी पण आहे. ही कितीची आहे? 150 रुपयाला आहे. तर अनेक वस्तू आपल्याला बांबूपासून इथं बघायला भेटतात. नक्कीच संमेलनामध्ये आल्यानंतर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी इथे बघायला भेटतात. चल दादा जय जोहर. तर अजून एक आपल्याला इथं स्टॉल दिसतोय. आदिवासी समाजाचे वेशभूषांमध्येच डेकोरेशन आहे. ये क्या बोलते हैं दादा इसको? सिपली बोलते हैं. सिपली बोलते हैं. शादी में नचाते हो. शादी में नचाते हैं. आदिवासी कल्चर में. वो कितने का रहता है वो? ये इसमें 3 वैरायटी है. 3000, 4000, 4500, 5. ये आप घर पे बनाते हाँ, हैं? ये सब घर पे काम है अपना. कहाँ से आए आप? हम खापर नंदुरबार से. नंदुरबार से. नंदुरबारवरून आलेले ते. त्यांच्याकडं ही टोपली कितने आहे? ये अपने 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये. चांगली अशी बांबूपासून बनवलेली हस्तकला आहे. ये क्या है? ये चोंबा है. चंबा. सर पे रख के इसको नचाते हैं. इसको और नचाते हैं. देवमोगरा माता के लिए सिबली लेके जाते हैं ना. हाँ चंबा. चंबो हाँ, बोलतो आपण उसको त्याला. लेके जाते हैं. चले चले दादा. ओके भाई. आहेत इथला पान. कहाँ से आए थे आप? गुजरात. क्या लाया है? क्या लाया है आज? ये देसी जड़ी बूटी. देसी जड़ी बूटियाँ आयुर्वेदिक. हाँ. क्या किस किस काम की है वो? जो बीमारी है वही काम करता है. हाँ बड़े बड़े बीमारी का काम करता है. चलते अच्छा आहे. तर चांगला असा स्टॉल इथं पण आहे. इथं गमछांचा स्टॉल आहे. इकडे त्यांचं बनवायचं पण काम चालू आहे. पाईपासून बनवलेलं एकदम कशापासून बनवलेलं आहे? गवतापासून बनवलेलं वाटतं. एकदम आरामदायी आहे. वस्तू आहेत. गमछा पण आहेत. जय जोहर सर. जय जोहार. कहाँ से आए आप? गुजरात. गुजरात. क्या क्या लाइए? वही हम गमछे लाए आदिवासी ट्राइबल हाँ. के. ये देखो और ये जोहार लिखा हुआ है हाँ जो घर में सजावट के लिए सजावट. खुद का. ये गमछा का प्राइस है? गमछा ये 150 रुपया. हाँ. नीचे वाले सब 100 रुपया. वो भी 150. और ये ये क्या? अपने हाथ बनावट के गिलोल गलोल बोला गलोल. जाता है. हाँ. देसी
कितने के हो? वो ये प्योर चमड़े का है क्या? 100 रुपये। और ये गाड़ी है क्या? गाड़ी 50 रुपया है, वो भी 50 लकड़े का खुद का। चलो अच्छा सा बेल्ट स्टॉल है है। इनका भी। और उधर उड़द का स्पेशल दाल का जो है हाँ, वो मिलेगा। उड़द दाल का स्पेशल और ये से वो देसी ताना चना है, चना चने वो शरीर माटे सर फ्रेश। खायचं पण स्टॉल आहे मस्तपैकी. पोहा पण आहे. और ये पोहा वड़े हैं और ये अपना जो आदिवासी का सबसे फेवरेट लहसुन की चटनी बोला जाता है। लसण की चटणी. थैंक यू। चले अच्छा आहे. तर आपण आलो होतो आपल्या टी शर्ट वरती आपलं युट्यूबचं लोगो टाकायचं होतं, आपल्याला युट्यूबचं आपलं नाव टाकायचं होतं. तर तिथं एडिटिंग करणारे होते, त्याने आपलं टी शर्ट घेतलं आणि त्याच्यावरती आपल्याला प्रिंट करायचं होतं आपलं चॅनलचं नाव. तर 80 रुपयामध्ये ते 2 आपल्याला नाव टाकून देणार होते. तर मस्तपैकी आपण नाव टाकायला घेतलं, टी शर्ट दिलं होतं आणि आपलं नाव टाकायचं काम चालू होतं. तर चला नाव प्रिंट करून घेऊयात आपण, बघूया कसं होतंय. तर अशी नाव प्रिंट करायची मशीन असते आणि त्याने आपलं नाव प्रिंट करायचं काम चालू आहे. मस्तपैकी आपलं पहिलं जे नाव आहे ते कागद टाकलेला असतो, त्याने प्रिंट केलेलं आहे. तर चला पाहूयात कशा पद्धतीने आपलं नाव आलेलं आहे. आता दुसऱ्या बॅक साईडने आपल्याला नाव टाकायचं काम चालू आहे. असा कागद ठेवला जातो, त्याच्यावरती मशीनने प्रेस केलं जातं. आपलं नाव आलेले दोन्ही साईडने यूट्यूब केशवळे. तर चला छान पद्धतीने आपलं प्रिंट झालेलं आहे. इथं हमारे या टी शर्ट मिलेगा ऐसे करके दुकान थी. आपल्या छोट्या मुलांचं टी शर्ट असतील त्याच्यावरती फोटो प्रिंट करून इथे भेटतं. तसेच कप असतील त्याच्यावरती वॉरली पेंटिंग असेल आणि आपल्या क्रांतिकारकांचे फोटो असतील ते इथं प्रिंट करून भेटत होते. चांगलं असं दुकान आहे आणि चांगली आयडिया आहे. स्टॉल पण खूप छान आहे. तर चला जाऊया पुढच्या स्टॉलकडे आपण. तर या संमेलनामध्ये अजून एक इथं स्टॉल आहे. किसनपासून बनवलेले भरपूर साऱ्या वस्तू इथं आहेत. अनेक आपल्या अलंकार इथे बनवलेले आहेत आदिवासी. तसेच आपल्या बिरसा मुंडा यांचा स्टॅच्यू पण आहे. किती आहे दादा? 2100 रुपये किंमत आहे याची. 3000 रुपयाचा आहे ते. पण 3000 आता जावं लागेल 1200. ये घ्या ना. हे किती? 350 रुपये. देव मोगरा माता असतील, क्रांतिकारकांचे फोटो असतील. कितीला एक फोटो फ्रेम है? कौन सा? इसका प्राइस बताओ ना. 500 रुपए का है. 500 रुपये. का है ना. हाँ ये 300 वाले है. ये 300 वाले. ये क्या है? ये लटकन है. लटकन ये दरवाजे को लगा है. कितने का है वो? ये 250 रुपए का दो है ना. 250 रुपये 2. और एक ये काम तीर काम के कितना प्राइस है इसका? 700 रुपये. ये टोपली रुमाल. कैसा बना है? किसका बना है? टोपली और टोपली. हाँ आर्टिफिशियल. चलता है. अजून इथे एक स्टॉल आहे, त्याच्यात निर्णय आहेत, पेन पण आहेत. तसेच आपल्या पुस्तकं पण आहेत भरपूर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, पश्चिमात्या दिवशी लाकडापासून बनवले. कुठून आले आपण? आम्ही सुरत.
किती प्राइस याची? 350. 350. घरी बनवता तुम्ही? हो स्वतःचं प्रोडक्ट आहे घरी. कोरी काम आहे, लाटात कोरी काम बनवले. काय नाव आपलं? भाऊसाहेब मल्हारी पिंपळे. पिंपळे. आम्ही सुरतून आले. चामुंडा, एकलव्य, टंट्या मामा सगळे महान पुरुषांची घडे बनवून भेटतील. काय तुमचा मोबाईल नंबर काय? 8866362618. तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला आपल्या क्रांतिकारकांच्या नावाचे फोटो तुम्हाला घडी भेटतील. घडी तयार करून भेटतील. आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा यांचे पण आहेत. सर्व पुस्तकं पण इथे ठेवलेली आहेत स्टॉलवर. तसेच भारताचे संविधान आहे. चलो दादा है वारली अड्डा है. इसका क्या प्राइस है? 1200 रुपये. 1200 रुपये. इसका कितना ग्राम? और ये है इसमें कहाँ से है आप? शाहदा नंदुरबार. शाहदा नंदुरबार. ऐसा है जौहर. अच्छा अच्छा. और गमछे के क्या होगा? गमछे तीन टाइप के गमछे है अपने यहाँ. दिखाओ ना भाई. देखो ऐसा आ जाओ ना. ये 200 रुपए में है. 200 रुपए में. ये तीनों 4 आइटम है 200 रुपए में है. और ये पीला और ये वो 100 रुपए में. 100 रुपए में. हाँ ये बहुत अच्छा. नंदुरबार शाहदा से आया. हाँ ओके चल थैंक यू. जवाहर. है ना भाई? तो मेरा ही नाम है केशव. केशव. हाँ केशव वाले ब्लॉग हम पक्का ढूंढेंगे. ठीक है इसको कीजिए कैप्चर. हाँ आगे साइन कर दो. देखो ओके आ गए. बढ़िया. हम आपके वीडियो को देख के उसमें बताइएगा हमारे बारे में ना थोड़ा सा. आपके वीडियो में वाइट देता ना. हाँ ललित आपल्या सिकल सेलच्या जागृतीचा इथं एक बॅनर आहे. आओ समजो सिकल सेल को आपण बीच बेहतर करके दिए. सिकल सेल काय आहे हे आपण सरांकडून जाणून घेऊयात. बरेचसे त्यांनी पोस्टर लावले तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्ते. कहाँ से आप? मैं राजस्थान से हूँ. पर हमारी जो टीम है वो राजस्थान से है, एमपी से है, छत्तीसगढ़. हम पूरे भारत करते हैं. हाँ क्या काम करते हैं? ये एक रक्त विकार है, ब्लड डिसऑर्डर है, सिकल सेल डिजीज. इस पे हम लोग काम करते हैं. हम जन जागरूकता के लिए काम करते हैं. बहुत सी दिक्कतें अगर सही टाइम पे अगर पता नहीं चला तो बहुत सी टाइम बच्चों की डेथ भी हो जाती है क्योंकि इन्फेक्शन बहुत ज्यादा बढ़ जाता है. और इसके जो सिम्टम्स हैं वो पीलिए जैसे दिखते हैं. पहले तो खून की कमी हो जाती है पीलिए जैसे, और बहुत ज्यादा जॉइंट पेन होता है. ये दर्द इतना ज्यादा होता है कि सह नहीं पाते बच्चे बहुत सी टाइम ऐसा. और बहुत सी टाइम इन्फेक्शन की वजह से डेथ हो जाती है. चलिए सर बहुत अच्छा आपने बताया. जानकारी के लिए शुक्रिया. तर या आदिवासी एकता संमेलनामध्ये आपल्याला बहुतेक गोष्टी बघायला भेटणार आहेत. भरपूर सारी गर्दी होती. आज पहिलाच दिवस आहे. आपण पहिल्या दिवशी आलेले. इकडे भाषण, इकडे स्टेजचा मंडप आहे, इकडे सांस्कृतिक कार्यक्रम असेल संध्याकाळी. इथं या परिसरामध्ये तो आपल्याला बघायला भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये. तर नक्की मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा. चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला आपण अजून बघूयात. आताशी आपण स्टॉल बघितले, अजून बरंचसं काय आपल्याला बघायचं आहे. कहाँ से आप? गुजरात से. सूरत. क्या नाम आपका? भरत चौधरी. चौधरी. कैसा लगा कार्यक्रम? पहला दिन है आज. आज पहला दिन ही है. क्या क्या देखने वाला है इधर? देखा था अभी ये मेले में घूम रहे हैं. चलो अभी तो भीड़ नहीं, कल बहुत भीड़ होगी. रात को चले भाई. हम महाराष्ट्र से. केशव. हाँ केशव. हाँ ये यूट्यूब है हमारा. चले भाई. हाय. मोठा कार्यक्रम करायचा म्हटलं तर इथं हॉस्पिटल सुविधा आहे. चला त्यांच्याशी आपण बोलूया.
नमस्कार सर, आपका परिचय दीजिए। मैं डॉक्टर अकरम खान, मेडिकल ऑफिसर ऑलिजवेल हॉस्पिटल बुरहानपुर। हम यहाँ आदिवासी सांस्कृतिक मेले में अपनी सेवाएं देने आए हैं, जो हमारे हॉस्पिटल के द्वारा निःशुल्क स्वास्थ्य केंद्र लगाया गया है, जिससे हम यहाँ 3 दिन तक आदिवासी समाज के संपूर्ण कार्यक्रम में अपनी सेवाएं प्रस्तुत करेंगे और वो सारी चीजें निःशुल्क रहेगी। इसका हम कोई चार्ज नहीं कर रहे। ये हमारी पूरी टीम है, हमारी टीम में 10 लोग हैं और हमने इसमें एक स्वास्थ्य शिविर के साथ साथ एक ब्लड डोनेशन कैंप भी रखा है, जिसमें अन्य लोगों की मदद सहायता हो सके। जो भी लोग रक्त के लिए, ब्लड के लिए चिंता करते हैं, परेशान करते हैं, या जो भी बेचारे समय पर ब्लड नहीं पाते, वो हमारे इस कैंप के द्वारा हम उनका सहयोग करेंगे और यह एक सांस्कृतिक कार्यक्रम के लिए एक हमारी ओर से एक अच्छा सहयोग है। धन्यवाद। धन्यवाद। तर जेवणासाठी एवढी सुविधा आहे, इकडे लोक दान करतात। इकडे बटाटे असतील, वांगे असतील, भरपूर साहित्य इकडे, मोठे मोठे टोप आहेत, तेलाचे डबे असतील, इकडे टोप आहेत, किती मोठे टोप आहेत बघा। हे लाकडाचे आपले कलथेत जे मोठमोठे टोप आहेत, टोपांमध्ये पाणी टाकलेले उकळायलासाठी। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 15 20 टोप आहेत। प्रत्येक टोपामध्ये वांग्याची भाजी। चला आता शिजायला टाकलं, आता हे किती वाजता शिजून तयार होणार आहे ते आपण पाहूयात। तर एवढ्याची करती होणार आहे। इथे पण आपल्याला बांबूपासून बनवलेल्या वस्तू दिसतात। काटा आहे, मालिशचं साहित्य, बरेचशे वस्तू आहेत। ट्रैक्टर, ये लकड़ी से बना है क्या? कितने का है? 650 रुपयाचा। एक बैलगाडी पाहू शकता तुम्ही। ये कितने के दादा? क्या दादा, ये कितने के? 3500, 3500 रुपयाची। ये वाला स्टॅच्यू जोडी 350 रुपयाची जोड। हे ट्रे पण आहे 750 रुपये। त्यांच्यावरची किंमत पण लिहिलेली त्यांनी 1100 1500। चांगले चांगले वस्तू आहेत, टोपले आहेत, लाटणं आहेत, एक नंबर असं लाटणं। पळपट पण आहेत, सगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत इथं। 650 150 चमचे पण आहेत लाकडाचे, कपडे धुवायचे डबी, सगळ्याच वस्तू तुम्हाला इथं पाहायला भेटतात। तर आपल्याला ते भाकरी चाललेत, इथं चटणी पण आहे, इथे कार्यकर्ते बसलेत यावर। चला याला उडदाचं बेसन, अजून थोडं टाक ना, भारी चटणी। तिरकामा यार जात्रा ने यार ये रे ये पोका बंडी ले जाके दुकाने फिर की बात रही जैसे म्हणजे अजून दुकानात लावायचं झालं ना त्याच्यावर। टोपल्या वगैरे काय सजून बेजून ठेवल्या तिने आणि
पुढच्या वर्षापर्यंत येतील का तर आता आलेलो आहे आपण मस्तपैकी फिरून आणि गाडीच्या टॉपवरती झोपलेलो आहे आराम करण्यासाठी. इकडे खाली आपला स्टॉल आहे टी शर्टचा, हे सर्व कंपनी. तर चला मित्रांनो, असा थोडासा आराम करूयात आपण. आराम केल्यानंतर आपल्याला जेवणासाठी चालवतो प्लेट घेऊन. पाहूयात जेवायला काय काय भेटतंय, कसं भेटतं. तर थोडासा नाश्ता केलेला आहे आपण, जेवणासाठी चाललोय आपण. आप लोग क्या आप लोग छाया में खड़े हो भी अपने रसीद लेते हैं यहाँ से, ताकि यहाँ बाहर हो सके और ये भोजन व्यवस्था सुचारू ढंग से 15 तारीख तक हम आपको करवा सके. सारे भाइयों से अपील, सभी मेरे भाइयों बहनों और प्यारे युवकों, इस व्यवस्था को चलाने में हमेशा धन की आवश्यकता होती है, और ये जो भोजन से वो करो और इस व्यवस्था को बनाए रखे. आपकी जय जय आदिवासी. बहनों को गुलाब सिंह गाकड़ी की तरफ से तर अशा पद्धतीने आपल्याला सुंदर असं जेवण भेटलं होतं. तर नक्कीच खूप चांगली अशी आदिवासी विकास परिषदेचं नियोजन होतं. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.